की अनेक संघटनेचे लोक या ठिकाणी तुम्ही बघता की बसलेले आहेत. आधी आम्ही एकत्र झाल्यानंतर आम्ही भूमिका घेतली की गेल्या 15 वर्षापासून आपल्याला नाकारलं का जातंय आणि ज्या पद्धतीने आम्हाला नाकारलं जाते त्याची कारणं आम्ही शोधली. कारणं शोधल्यानंतर काही गोष्टींचा आम्हाला अनुभव आला की एकजूट आम्ही नसल्या कारणामुळे आम्हाला त्या ठिकाणी नाकारलं जातंय. त्यामुळं आम्ही प्रथमतः आमच्या घरामध्ये एकोपा केला आणि एकोपा केल्यानंतर ज्या तालुक्यामध्ये आमचा बौद्ध समाज आहे त्या सर्व समाजाच्या गावावाडी वस्तीमध्ये जाऊन आम्ही आमची भूमिका स्पष्ट सांगितली की यंदा आमदार हा आपला समाजाचा असावा आणि एकच निर्धार बौद्ध आमदार ही भूमिका सर्वांना पटवून सांगून त्यानंतर दुसरी भूमिका घेतली की सर्व समाजाच्या गाठीभेटी आम्ही घेतल्या. चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी आम्हाला सर्व समाजातून रिस्पॉन्स आहे. परंतु आमची ताकद दाखवायची म्हटलं तर नुसतं गाव भेट करून किंवा मेजॉरिटी दाखवून उपयोग नाही. त्याच्यासाठी एक मेळावा आयोजित करणं महत्वाचं होतं. त्यामुळं या मेळाव्यासाठी फलटण कोरेगाव मतदारसंघातून किमान 15 ते 20 हजार लोक या ठिकाणी येणार आहेत. त्यांची असणारी सोय सरांनी सांगितली की टॉयलेट पासून ते नाश्त्यापर्यंत बसण्यापर्यंत सर्व सोय त्यांची त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर 3 तासाचा कार्यक्रम असणार आहे. त्यामध्ये शीतलताई साठे असतील, सागर भोसले असतील यांचेही कार्यक्रम होणार आहेत. बाहेरून येणारे जे समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बोलणार आहेत, त्यांना बोलण्याची संधी देणार आहे. त्याचबरोबर आमच्या समाजाचे काही वक्ते आहेत त्या वक्त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलण्याची आम्ही संधी देणार आहे. आमच्या भावना ज्या काय आहेत त्या आमच्या समाजाला सांगण्याबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रथमतः मला आभार मानायचा जे 2 पत्रकार आहेत त्या बांधवांचं. एक तर रुद्रभट्टे साहेब आहेत, दुसरे आहिवळे साहेब आहेत, आमचे रोहित आहिवळे साहेब आणि सर्वजण. कारण सुरुवात ज्यावेळेस गंधवार्ता ग्रुपला आम्ही केली होती की एक निर्धार बौद्ध आमदार, तेव्हापासून ती थिणगी पडली आणि ती थिणगीची आता मशाल झालेली आहे आणि त्या मशालीच्या माध्यमातून आम्ही आमच्या समाजासाठी एक संघर्ष उभा केला.